अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कैसे हैं आप सब? अस्सलाम वालेकुम वरहमतुल्लाहि वबरकातुहू। कशी आहो सगळी? बेस आहो ना? उम्मीद करता है बेसूस असाल। अल्हम्दुलिल्लाह हम भी अच्छे हैं, आप सबकी दुआएं हैं। बिल्कुल अल्लाह का फजल करम है। अल्हम्दुलिल्लाह। और मेरी दुआ है जो भी बीमार हैं अल्लाह उनको शिफा दे आमीन आमीन और सलामत रखे, आफियत से रखे। अल्लाह ताला सबको खुश रखे और उनके बिगड़े काम बना दे। आमीन सुमा आमीन। तो आज हम आए हैं आपके पास लेकर एक ऐसी रेसिपी जो कि खेकड़ा रेसिपी यानी किरवेची रेसिपी, क्रैब। तो आज क्रैब का सालन बनेगा, आप लोग देखिए। गाडीतला पेट्रोल नाही वाटते, स्किप मत करो। आज स्लो का गेला, डाऊन का गेला काही नाही बोल। तर व्यूअर्स चला आपण फटफट बघूया। खेकड़े में खून नहीं और कोकनी में ईमान नहीं, ये डायलॉग गलत है। कोकणी ते जास्ती इमानदार चला मी तुम्हाला खेकड्याची रेसिपी म्हणजे किरव्याची रेसिपी बनवायचा दाखवता है। मैं क्या बोलता हूँ, लोगों को तो बोलते हैं ना कुछ न कुछ कहने के लिए चाहिए, नुक्ताचीनी की आदत है। हाँ आदत है। अभी जैसे कुछ तो लोग कहेंगे, लोगों का काम है कहना, छोड़ो बेकार की बातें, बातों में बीत न जाए। अभी समझो ये रात बीत जाएगी। अभी हम लोग है ना, ये डिनर का टाइम है, हम लोग खेकड़ा बना रहे, आप लोग इसकी मत करो। तो लोगों की बात है, वो तो कहते ही रहेंगे लोग, हमको अपने मंजिल तक पहुंचना है। चलिए, एक एक को आदत पड़ी रहती है, एक को ऐसी आदत के नुक्ता चीनी किए बगैर जमता ही नहीं है। ना उनका दिन जाता है ना रात कटती है। खल्ली बल्ली। चलिए हम लोग ये देखते हैं अभी क्या क्या है आइटम। चलिए बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। इंशाल्लाह व्यूअर्स, किरवा बनवायच्यासाठी जी रेसिपी हिला इन्ग्रेडियंट्स लागणार ती फटफट बघून घेऊया। एक लसणचा बंच घेतलाय, 4 हिरव्या मिरच्या, व्हेरी गुड। ही बघा आवरा अद्रक आहे, जिंजर समजून घ्या, ही 50 ग्राम पर्यंत अद्रक आहे, आला आहे, आवरी कोथमीर आहे, तुम्हाला जास्ती कोथमीर लागते ती जास्ती घ्या। 2 टोमॅटोज आहात मीडियम साईजचे, एक अवरो तुकडो म्हणजे 50 ग्राम पर्यंत एक खोबऱ्याचा तुकडो घेतलो आहे, तुम्ही सुक्का घ्या वला घ्या, एज पर युअर चॉईस। आम्ही सुक्का घेतला जी मी सुक्का घेतलाय। आणि एक कांदो घेतलो आहे बघार दियाला। आता मसालो वाटते टायमातला 1 टीस्पून चम्मच मी जीरा घेतलो आहे, ही बघा लवंग अर्धी चम्मच, काली मिरची घेतलो आहे, दालचिनीचे 5-6 दाणे घेतले, मतलब 5-6 स्टिक घेतलो आहे, आणि 5-6 लवंग क्लोव्स। तर ती ही सगळं मसाला एक सोबत वाटून घ्यायचो। त्याच्यानंतर पुढे बघत राहा मी काय काय करताय आहे। किरवो दाखव, किरवी दाखव, साफ केलेली आहे। मेन इन्ग्रेडियंट तर रेडीच। ती काय जाईल आहे, आज मी थकलोय मोपाय का राहू तिकडे गेलो होतो, ते माहिती आहे रईसूनच्या। हो आज मी रईसूनच्या गेलो होतो आणि इतकी थकलो आहे ना की मला उभा याची ताकद नाही आहे। ही बघा याला बोलतात किरवा, चिंबोळी आणि खेकडे। साफ केला साफ करून धुवून ठेवलो आहे मी। आणि आता पटपट मसाला वाटून घ्या। मी पॅन गरम करायला ठेवताय आहे ॲज युजुअल, बघू शकता वा। हा आणि व्यूअर्स, दुसरी बात अशी कि माझ्या इंग्लिश बोलण्याशी कुणाला प्रॉब्लेम होतोय, आप इंग्लिश में क्यों बोलते हो, तर आता ती माझी रोजचीच बात आहे। मी जी ऑन स्क्रीन आहे तीच ऑफ स्क्रीन असता, ही मला आदतच आहे, माझी हॅबिटच आहे। तर तुम्ही व्यूअर्स ही नको समजू की ही मराठी बोलते तर ही इंग्लिश बोलते तर ही उर्दू बोलते। यस, मी सगळं भाषा बोलता, मी सूझबूझवाली बाई आहे आणि मी सगळं भाषा बोलणं पसंत करता का की मी ज्या एरियाशी बिलॉंग करतात ते माझे मराठमावले बंधू आणि सगळे माझे नेबर्स आहेत, तर मला ती पण भाषा यूज करण्याची गरज पडते। तेव्हा मला ही कॉमेंट्सला नक्की कुणी सांगू नको वापस की तुम्ही मराठी का बोलताव, तुम्ही इंग्लिश का मंदी बोलताव। जैसा माणूस समोर येते त्याच्या संग त्याची भाषा मला वापरायला लागते। पण माझा काय बोलणं आहे, डोंट माइंड, बुरा नको मानू।
ताकि मेरा कमेंट्स मोप येतात, आप इंग्लिश क्यों बोलते हो, इंग्लिश मत बोलो, आपको नहीं समझती है तो स्किप कर दो। कैसा बोलतास तू, ये 4 टकले बोलतात ना, 4 असो 40 असो, आई फील बैड। आपले सब्सक्राइबर सगले बेसाथ अल्हम्दुलिल्लाह, फक्त 4 देखो हाँ, गिन के 4 लोग हैं जो ऐसे मैसेज दिखते हैं, तो ये लोग जलेस रहते हैं, जलेसी वाले लोग, उन्हें मेरी हर अदा से हाँ प्यार है शायद, लेकिन वो जेलसी में बता देते हैं। लेकिन छोड़ो खैर, जो चीज़ अच्छी लगती है ना, आदमी लोग मतलब जिस तरक्की का जो रास्ता होता है उसी को लोग टोका करते हैं। तो चलो कोई बात नहीं, वो ऐसे लोगों को खली वली करो, और तू काय को इतना अपसेट होती? नहीं, मैं अपसेट नहीं होती हूँ, लेकिन वो एक ही कमेंट बार बार आती है ना, वो एक दिन मैं उनका नाम भी रिवील करूंगी इंशाल्लाह। व्ह्यूअर्स, पॅन गरम झालाय, त्यात तेल टाकीन मी, आणि तेल थोड़ा गरम होऊन द्यायचं आहे। तो पैन गरम हो, तेल भी गरम ही हो गया, समझ लेने का। ओके ठीक है, बघाराला थोड़ा करी पत्ता जाए, देखो माशाल्लाह करी पत्ता आवाज कर रहा है। त्यातला आता मी एक मीडियम साईजचं प्याज घेतलं होतं, कांदो घेतलं होतं, तो मी टाकी फ्राय करी याला। टोमॅटो टाकी, टोमॅटोला कवा पण मीठ होण्यासाठी मीठ टाकून खाली मारून सोडायचा। मीठ टाकली नाही मी टाकताय मीठ। Why are you laughing? स्वतः तुम्हाला बोलताय है मीठ टाका आणि खाली मारा, आणि मी स्वतः विसरलो होतो। बोलला ना मी, मीठ टाकल्याच्या नंतर धनाधन आणि मीठ टाकून खाली ठेवायची। आणि विवर एक बात बोलू, हकीकतलाच मी मोठ टाकलो आहे। टाकल्यावर मी काय आहे तुम्हाला 2 इन्ग्रेडियंट्स दाखवायला विसरलो आहे। जैसा की मसाला वाटताना त्यातला मी टर्मरिक पावडर टाकलो आहे, हळद पावडर, आणि 1 पिंच बोलला तरी चालेल, मी लाल मसाल्याची पावडर घेतली आहे। यातला गरम मसाल्याची पावडर मी नाही घेणार, यासाठी गरम मसालो ऑलरेडी मी ग्राइंड केलो वाटून घेतलो, कारण ही मावळा आहे ना, जर चिकन मटन असता ते मी पावडर पण घेतली असती। चालते मसालो बघा, किरवो जो असते ना, तो गरम मसाल्यात पण तुम्ही मटनच्या मसाल्यात पण बनवू शकता, असं काही नाही। आपल्यावरती आहे, आपल्याला काय खायचं आहे ते। चला, ह्यो मसालो आता थोडा आपण सॉटे करून घ्यायचा, खाली ठेवतो। तसं मी जारला इसलो लावीन। इसलो लावीन पाण्याचो जारला। एकदम सिंपल रेसिपी आहे, जास्ती इन्ग्रेडियंट्स पण दरकार नाही आहेत त्याला, आणि जास्ती मसाल्याची पण दरकार नाही आहे। आता ह्याला थोडा मसाला फ्राय करून घेऊ आपण, आणि मग खेकडे आतला टाकू, किरवे जायला पर्यंत बेसूया। माशाल्लाह माशाल्लाह, काय खुशबू येते बघा, काळ्या मिरचीची मस्त खुशबू येते। बालकनीच्या घरातला ऐसा ही बनते, काय त्याला बोलतात, पणकांजी, तिकांजी, हिरव्याचा तिकांजी। माशाअल्लाह, व्ह्यूअर्स, यो तरीको जो है खेकडे बनवायचो,
हे सच बोलते मी माझ्या सासूचा शिकलो आहे. येस, सासूबाईचा. पण त्यांच्या हाताचा ना मोप मस्त लागी याचा, एकदम जबरदस्त झकास. ऐसा बोल मरहूम अलमरहूम कुलसुमवीर हुनुद्दीन मुल्ला आजी माझी सासूस होती. अल्लाह उनकी मग़फ़िरत करे, आमीन. जन्नतुल फिरदौस में आला से आला मकाम अता फरमाए, आमीन. आता त्याला आम्ही कमीच पाण्यातला स्लो गॅसवर शिजत ठेवलाय आहे. 10 मिनिटापर्यंत मी असंच त्याला सोडेन. चला ठीक, त्याच्यानंतर आपण चेक करू. व्ह्यूअर्स, काय मस्त शिजला आहे, एक नंबर शिजला आहे. खुशबूच खुशबू आहे माशाअल्लाह. क्या बात आहे. ते चमचमीत हिरव्याचा ह्याला आम्ही लोक बघा याच्यासोबत दाल पण बनवला. हो, हे बघा दाल दाल सगळं. आणि मी आता ही सुका सुका शिजवून घेतलाय. त्याच्यातलं आता पाणी मिक्स करण्यासाठी मी साईडला पाणी बॉईल केलं आहे. तुम्ही त्याचा पण टाकू शकता डायरेक्ट. माझी आदत आहे की ऐसा काही सुका असला ना की मी साईडला पाणी गरम करून घेता. आणि ह्याला जास्ती पातळ नाही बनवायचं आहे का की मी ह्याच्यासोबत दाल बनवली आहे आणि ती तुम्हाला दाखवीन आजचा मेन्यू काय आहे आणि किती माशाल्लाह जेवण जाईल आहे. बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम. बस आज का मेनू का ऐसा है, दाल है माशाल्लाह, दाल है येलो, राईस, हिरव्याचा सुक्का बोलला हिरव्या मसाल्यांचा थपथपीत. आणि आज मस्तपैकी आमच्या रैसूंच्या इकडे जेवण जाईल. चिकन पुलाव, चिकन फ्राय आणि कोल्ड्रिंक्स वगैरे. मग मजा आली जेवणातला. थँक्यू रैसून, मग बिस्सोना जेवण दिलीस. तुला बोलला पण होता सुका सुकटवली काहीतरी बनव, पण तू इतकी तयारी केलीस आमच्यासाठी रैसून. मोप थँक्यू. अजून पोट गच्च आहे बोला आमचा. सच्चीशी इतका दाबून जेववला नाही ना रैसूंनी की वापस कवा जायला नको हवं रैसूंच्या. तेव्हा व्ह्यूअर्स, चला आता आमची डिनरची जेवयाची तयारी चालली आहे. तुम्ही पण फटफट हात धुवून या, जेवयाला आमच्यासोबत दस्तरवर बसूया. बोल व्ह्यूअर्स, माझं जो मनसुबो होतो तुम्हाला किरव्याचा मस्त सुक्का थपथपीत याचा सालना मतलब मसाल्याचा खेकडा मसाला दाखवायचा माझा जो प्लॅन होता ते मी केलो आहे. तुमच्यापर्यंत मी ती रेसिपी माझी पोचवलो आहे. तुम्ही बघू शकता. आता मी गॅस बंद करीन. रेसिपी रेडी. किरवा मसाला काय? किरवा मसाला माशाल्लाह. किरवा मसाला जबरदस्त जाईल आहे आणि काय खुशबू येतोय माशाल्लाह. जबरदस्त माशाल्लाह. माझी एक नवीन अलग अलग रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलवर जावा आणि विजिट करा माझ्या चॅनलवर. आणि तमाम व्हिडिओज माझे बघा, लाईक करा, कमेंट करा, शेअर करा. नक्की तुम्हाला ही रेसिपी आवडी असेल. किरव्याचा सालन थपथपीत. तुम्हाला रेसिपी बघायची असेल ते तुम्ही कमेंटला सांगा. इन्शाल्लाह जसं मला टाईम मिळेल जसा पॉसिबल होईल मी तुम्हाला ती रेसिपी शेअर करेन. कंदूच्या जवळ रेसिपीची कमी नाही आहे आणि माशाअल्लाह आयडियाज पण आहात आणि सगळा बनवायला पण येते. थोडी वक्ताची शॉर्टेज होते त्यामुळे आणि आणखीन पण मोठी कामं असतात आपल्याला. फक्त ही रेसिपीज बनवणं हीच सगळी जिंदगी नाही आहे. ऑनस्क्रीन जी आमची कामं आहात त्याच्यानंतर ऑफस्क्रीन मोप कामं असतात. त्यासाठी कारण कि माझे व्यूवर्स कई बोलतात कि हमने ये रेसिपी बोले थे आपने अभी तक बताए नहीं. मग कोण बोलते मैंने मिठली बोली थी. मिठलीची ते मोपच रेसिपीचे मतलब मला डिमांड आहात. इंशाल्लाह मी जल्दी मिठली रेसिपी अपलोड करीन इंशाल्लाह. कीप वॉचिंग अवर वीडियोज़. कोकन की दुनिया से इसी तरह जुड़े रहिए. शुक्रिया. आगे दिखने के लिए बहुत कुछ है. तहे दिल से शुक्रिया. आप हमारे वीडियोस देखते हैं इसके लिए. अल्हम्दुलिल्लाह. और ऐसे ही एवरीथिंग देखते रहिए. कीप वॉचिंग कोकन की दुनिया 2324. अल्लाह हाफिज. टेक केयर ऑफ योरसेल्फ. गुड नाइट. वेरी वेरी गुड नाइट.